तुला अन्नपूर्णा आजीसनी एवढं बोलायची काय बी गरज नव्हती. का बोललीस तू त्यासनी एवढं? काय बी चुकीचं बोललेलं नाही मी. खरं आता तूच सांग की काय खरं काय खोटं हे करण्याआधीच त्यांनी तुला दोषी ठरवलं. मला काही त्यांचा अपमान करायचा नव्हता ग. मला त्यांचा आदर नाही असं नाही, पण खरं एकदा तर त्यांनी तुझी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती की नाही सांग तू. हाय ग कमळे, अगं बघ की केवढं बाजलंय तुला. तू कायम अशीच करतीयस. स्वतःची काय बी चूक नसली तरी शिक्षा मात्र स्वतःलाच करून घेतीयस. कमळे अगं सख्खी नसलो तरी सख्यापेक्षा बी जास्त मी तुला माझी बहीण मानतो ग. तुला असं त्रास झालेलं मी नाही बघू शकत ग. तुझ्यासाठीच बोलत होतो ना मी, पण तुम्हालाच बोलायला लागली आज. आता चल तू गपगुमान हॉस्टेलला चल आणि आराम कर. चल. नाही नको, आपण कॉलेजला जाऊया. अगं कमळे रातभर झोपली नाहीस तू. निंगी अगं असू दे, मला अभ्यास बुडवलेला आवडत नाही, तुला माहित आहे ना. अगं कमळे काय करू मी तुझं. कवा तर शानी व्हायची गोळी घे की. काय झालं या मुलींना? मगाशी देवळाच्या आवारात चक्क लोटांगण घालताना बघितलं हिला. काय माहित कसलं तरी प्रायश्चित्त करत होती. कुठलं तरी जवळचं नातं तुटलंय असं वाटतं. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेच सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी 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 कमळी. मग सिद्धटेक एक्सप्रेस कसं वाटलं सरप्राईज? सराव लय म्हणजे लय आनंद झालाय बघा मला. मला तर वाटलं होतं माझी सायकल कवा नीटच नाही होणार. तुम्ही जादू केली सर. कमळे अगं आय 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 कमळे, हा अगं तुझी सायकल. ऋषी सर, हो लयच भारी सायकल केली तुम्ही. तुमचं की नाही नादच बाद आहे बघा. खतरनाक, लयच भारी. सर थँक्यू. साई ग. एक एक तुझ्या हाताला काय झालं? नाही काय नाही. खरं सांग काय झालंय हाताला? अहो सर ते मी हॉस्टेलची साफसफाई करत होतो की नाही तेव्हा लागलं, एवढं काही नाही. कमळे तू गपरा. ऋषी सर, तुम्हासनी वाटतंय का ही समजा खरं सांगल तुम्हासनी? हो हिला बी की नाही लय हौस आहे बघा. स्वतःचा तरस लपवायचा आणि दुसऱ्यासाठी जटायचं. पण दुसऱ्याला बी त्याची किंमत असायला पाहिजे की नको? निंगे जरा गप बसशील काय? तू गप्प बस, तू बोल ग. थांब. हो ऋषी सर, त्याचं काय झालं ना? त्यामुळे हे एवढं सगळं झालं आणि तू एका शब्दाने बोलली नाहीस मला. हाव काही शब्द बोलू नकोस. आधी तुझ्या जखमेवर आपण ड्रेसिंग करूयात. हिंगी सायकल घेऊन पुढे होशील प्लीज? होय सर. मी येतो तिला घेऊन. सराव खरंच काय झालेलं? एक शांत बस एकदम. तू इथेच थांब, मी आलो.
मी तुला किती वेळा सांगत होते मी की या असल्या असल्या पोरींवर विश्वास ठेवू नको म्हणून, पण नाही. अगं कोण कुठली पोरगी ही? काय कुठून काहीतरी तेल आणलेलं आहे, कसला तगावठी, विषारी नसेल कशावर ना. आजी विश्वास ठेवा माझ्यावर, मी नाही काय केलं अहो. हे बघ, वहिनीला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तू उठ, तू निघ. कामिनी नाही वहिनी, नाही हा त्रास नाही सहन करायचा. निघ. मी खरं निघ. बो खबरला हा खबरलास? ए दादा, काय खिडकीच्या बाहेर काय बघतोयस? तोच चंद्रमा नभात, तीच दैत्य कामिनी. आणि घाबरलास ना? घाबरायलाच पाहिजे. म्हणजे जी गोष्ट, जो डाव तुझ्या असा डोळ्यासमोर घडलाय, म्हणजे याची देही याची डोळा, जी गोष्ट तुझ्या डोळ्यासमोर घडली त्याने तुला भीती वाटायलाच पाहिजे. काय तुला माहितीये, कामिनीचा डाव म्हणजे, अरे बापरे, भागवलास? मी घाबरले दादा. खरं सांगू का, या सगळ्यामध्ये ना तुला नाहक त्रास झालेला. मला तुला त्रास द्यायचा नव्हता, अजिबात तुला त्रास द्यायचा नव्हता. मला डाव टाकायचा होता तो त्या कमळीवर, पण झालं उलटच. तरी त्या मुलीला मी सांगत होते, हे बघ बाई, माझ्या नादी लागायचं नाही, कळलं? पण नाही. तुला माहितीये का, तिने मला आणि माझ्या अनिकाला किती त्रास दिलाय, आणि तो पण ह्या तुमच्या मिसेस अन्नपूर्णा देवींच्या आडून. आणि गंमत बघितलीस, जिच्या आडून ती मला त्रास देत होती, तिच्याच करवी मी त्या मुलीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आहे की नाही गंमत? दे टाळी. अरे दे टाळी दे. बोलता येत नाही तरी बोलण्याची किती हौस आहे. काय बोलायचंय? तू सांगणार, तू वहिनीला सांगणार की मी 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 तुझ्या तेलात ते विषारी द्रव्य मिक्स केलं. सांग ना, मी कशाला काही घाबरते का? हे नाही घाबरत. सांग पाकड तोंड्या, कसं सांगणार? जी गोष्ट तू बोलूच शकत नाहीस आणि मला दोषी सिद्ध करूच शकत नाहीस. पण एक गोष्ट मात्र याच्यातनं निश्चित होणार, कमळी आहे ना, कमळी, तिला मी या घराच्या बाहेर तर काढलंच आहे, तसंच तिला या कॉलेजातून आणि मुंबई शहराच्या बाहेर घालवणार. आणि हा कामिनीचा शब्द आहे. कमळी, कमळी, कमळी.